गवत सुकते, फूल कोमेजते, परंतु माझ्या देवाचे वचन सर्व काळ टिकते. आमेन. प्रभूला धन्यवाद. प्रत्येक व्यक्ती निरंतर देवाकडे आशीर्वादाची मागणी करत असतो. विभिन्न प्रकारचे आशीर्वाद, वेगवेगळ्या प्रकारचे आशीर्वाद नेहमी आपण देवाकडे मागत असतो. कसली अपेक्षा करतो आपण देवाकडे? ब्लेसिंग्स, आशीर्वाद. अब्राहम पण आशीर्वादाची अपेक्षा करतो, नोहा आशीर्वादाची अपेक्षा करतो, आणि याकोब तर अशी आशीर्वादाची अशी अपेक्षा करतो का जोपर्यंत तू मला आशीर्वादित करत नाहीस तोपर्यंत मी तुला सोडणार नाही, जाऊ देणार नाही. आणि त्याच रात्री तर मग याकोबाचा इस्रायल झाला आणि आजही इस्रायल अस्तित्वात आहे. अनेक वेळा आपण देवाकडे आशीर्वादाची मागणी करतो, परंतु आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे? धन्यवाद देणं खूप गरजेचं आहे. किती लोक आमेन म्हणतील? ज्यावेळेस देव तुम्हाला आशीर्वादित करतो, ते आशीर्वाद प्राप्त झाल्याच्या नंतर पुढचे आशीर्वाद मागा तुम्ही, पण त्याआधी देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे. आणि जे आशीर्वाद आपण प्राप्त केले त्या आशीर्वादाचा वापर देवाच्या गौरवासाठी करणं गरजेचं आहे. आमेन. तुम्हाला कळालं नाही त्याबद्दल देवाची स्तुती असो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले शमूएल पहिला अध्याय 11 वचन. फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 1 वर्स 11. ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस आणि आपल्या दासीला पुत्र संतान देशील, तर त्याच्या आयुष्यभरासाठी मी त्याला परमेश्वराला समर्पित करीन आणि त्याच्या डोक्यावर वस्त्रा फिरवणार नाही, असा तिने नवस केला. आमेन. हन्नाचा नवस आहे, मला आशीर्वादित कर. मला संतान नाहीये, मला आशीर्वादित कर. मला यासाठी आशीर्वादित कर की जे बाळ तू मला देशील, जर तू मला पुत्र संतान दिलं तर तो पुत्र मी परत एकदा तुझ्या सेवेसाठी देणार आहे. आयुष्यभर त्याच्या डोक्याला कधी वस्त्रा लावणार नाही आणि त्याचं पूर्ण जीवनभर त्याला मी तुझ्यासाठी समर्पित करेन. या आईचा नवस देवाच्या गौरवासाठी. जे ती मागत आहे ते यासाठी मागतीये की त्या मागण्यामधून देवाचे गौरव व्हावं. जे आशीर्वाद आपल्याला देवापासून प्राप्त होतात ते आशीर्वाद आम्ही देवाच्या गौरवासाठी वापरले पाहिजेत. एखादी कला तुम्हाला अवगत झाली असेल, ती कला देवाच्या गौरवासाठी वापरली पाहिजे. ज्या शिक्षणाने देवाने तुम्हाला आशीर्वादित केलंय त्या शिक्षणाचा वापर देवाच्या गौरवासाठी केला पाहिजे. जी संपत्ती तुम्हाला प्राप्त झाली तिचा वापर देवाच्या गौरवासाठी केला पाहिजे. जे घर देवाने तुम्हाला दिले ते घर देवाच्या गौरवासाठी वापरलं पाहिजे. जी लेकरं तुम्हाला दिलेली आहेत देवाने, ती तुम्ही देवाला द्यावीत ही देवाची इच्छा आहे. जे तुम्ही त्याच्याकडून घेता ते परत जर त्याच्या हाती तुम्ही देऊ शकलात, देवाच्या प्रिय लोकांनो, ते आशीर्वाद सार्वकालिक रीतीने टिकणारे होतात. हालेलुया. तू मला आशीर्वाद दे आणि मी माझे सांभाळतो म्हटल्यानंतर ते आशीर्वाद आम्हाला टिकवता येत नाहीत. किती लोक आमेन म्हणतील? काही उदाहरणं मी देऊ शकतो तुम्हाला. लोक आशीर्वाद प्राप्त करतात, आशीर्वाद प्राप्त करणं सोपं आहे, परंतु ते आशीर्वादात टिकून राहणं हे फार महत्वाचं आहे आणि ते कठीण आहे प्रियांनो, कठीण आहे. हन्नाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा, मला पुत्र संतान जर तू देशील, जर तू मला आशीर्वादित करशील, तर तो परत पुत्र मी तुझ्या सेवेसाठी देऊन टाकेल. आणि परमेश्वराने तिचं अंतःकरण पाहिलं. ही यासाठी मागत नाही की सौतीला मला दाखवून द्यायचंय, कारण की पनींना तिचा तिरस्कार करायची. एकाच घरात राहणाऱ्या दोघी सवत तिचा तिरस्कार करायची आणि ज्यावेळेस तिचा तिरस्कार करायची तिला वाटत असेल तिच्या नाकावर टिचून मी काहीतरी करून दाखवावं, पण तिला सौतीला नाही दाखवायचंय, तिला देवाला गौरव दाखवायचंय. तिला हे म्हणायचं की हे देवा, यासाठी दे की माझ्या उदरातून येणारं संतान तुझी सेवा करेल. शास्त्रे 11 अध्याय 30 आणि 31 वचन. जजेस चॅप्टर 11 वर्सेस 30 and 31. इफ्ताने परमेश्वराला असा नवस केला की तू खात्रीने अम्मोनी लोकांना
माझ्या हाती दिलेस तर मी अम्मोनी लोकांकडून सुखरूप परत आल्यावर माझ्या घराच्या दारातून जो प्राणी मला सामोरे येईल तो परमेश्वराचा मानून मी त्याचे हवन करीन. देवाचं पवित्र वचन आज आपल्याला या ठिकाणी स्पष्ट रीतीने सांगत आहे की हा इफ्ताह गिलादी कोण होता? वेश्यापुत्र होता. म्हणजे त्याचा बाप यहुदी होता आणि त्याची आई एक वाईट अशी स्त्री, समाजाने धिक्कारलेली अशी स्त्री होती. आता इफ्ताच्या बापाला 2 बायका, एक यहुद्यामधली आणि एक अशी वाईट स्त्री. मग त्या वाईट स्त्रीचा मुलगा, त्याला सगळ्या गावकऱ्यांनी, घरच्यांनी, सगळ्यांनी हाकलून दिलं, तू या घरात राहण्याच्या लायकीचा नाहीयेस. इफ्ताला त्याच्या परिवाराने हाकलून दिलं आणि टोब नावाच्या देशाला इफ्ता निघून गेला. आणि बायबल सांगते की तिथं त्याला रिकामटेकडे लोक भेटले. कोणी आमेन म्हणावं. कोणते लोक भेटले त्याला? बिझी लोक नाही. कोणते लोक? थोडं मोठ्या आवाजात. कधी आपल्या जीवनात असा प्रसंग येतो की आम्हाला रिकामटेकड्या लोकांबरोबर फिरावं लागतं. हालेलुया. ज्यांच्याकडे काही जीवनाला उद्देश नाहीये, ज्यांच्याकडे काही काम नाहीये. दाविदाच्या पण जीवनात असा वेळ येऊन गेला की त्याला रिकामटेकड्या लोकांबरोबर फिरावं लागलं. कर्ज बाजारी झालेले लोक, जीवनाला त्रस्त झालेले लोक, जगून काही उपयोग नाही असं म्हणणारे लोक दाविदाला येऊन भेटले. पण तुम्हाला सांगू द्या प्रियानो, त्यानंतर देवाने दाविदाचा असा वापर केला की हे रिकामटेकडे लोक देवासाठी महान योद्धे झाले. जेव्हा तुमचा समय येतो, परमेश्वर तुम्हाला त्या परिस्थितीतून उचलतो. परमेश्वर तुम्हाला बाहेर काढतो. आज तुमच्याकडे बघताना कदाचित लोक म्हणतील का काय तू करत आहेस? तू रिकामटेकडा आहे, तुला काम धंदा नाहीये, तुला नोकरी नाहीये, तू जगाने धिक्कारलेला आहे, टाकून दिलेला आहे. आज तुमच्याकडे जगाची बघण्याची रीत कशी असू द्या, पण देव तुमच्याकडे याच नजरेने पाहतो की हा माझा निवडलेला दास आहे, ही माझी निवडलेली दासी आहे. येत्या दिवसात तुमचं काय करायचंय हे सगळं परमेश्वराच्या हाती आहे. आमेन. हालेलुया. इफ्ताह ज्या वेळेस तो मिद्यानी लोकांच्या विरुद्ध असा सहज नाही उठला प्रियांनो. इस्रायलच्या लोकांना कळालं की आता वैरी आपल्या विरुद्ध आलेले आहेत. अम्मोनी लोकांनी इस्रायलवरती अटॅक केलेला आहे आणि आता सोडवण्यासाठी योग्य असा कोणीच नाही. खानदानी माणूस कुणी नाहीये. इस्रायल मधला पक्का माणूस असा कुणी नाहीये. कुणाला बोलवायचं आहे? इफ्ताला बोलवा. येईल का परत? तो हाकलून दिलं. वडीलजन म्हटलं आम्ही जबाबदारी घेतो. अख्ख्या देशाचे वडीलजन एकत्र झाले आणि इफ्ताह गिलादीला भेटायला गेले आणि त्यांनी म्हटलं की इफ्ताह चल आता तू आमचा नायक हो आणि आमच्यासाठी लढ. तो म्हटलं माझ्याकडून लढाई करून घ्याल, जिंकाल आणि नंतर मला परत हाकलू द्याल. नाही, इथून पुढे तू आमचा शास्ता होशील. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. तू आमचा कोण होणार? शास्ता होणार. तुला घरात वाटा मिळाला नाही, पण तुला देव देशावरती विजयी करत आहे. अख्ख्या देशाचा प्रमुख तुला नेमत आहे. तुझ्यासाठी देवाने मोठ्या योजना केलेल्या आहेत. घराने हाकललं पण देशाने स्वीकारलं. मोठी गोष्ट आहे. इफ्ता परत आला आणि असं अम्मोन्यांबरोबर युद्ध लढला. माग लागून लागून वैराला मारलं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. आमचा देव कधीच कॉम्प्रोमाइजचं युद्ध करत नाही. कसलं युद्ध? कॉम्प्रोमाइजचं युद्ध. हालेलुया. कॉम्प्रोमाइजचं युद्ध म्हणजे काय? तात्पुरतं, मिटवलं, संपलं नाही. तो पूर्ण विराम देणारा देव आहे. संपलं, पूर्ण झाले म्हटलं तर पूर्ण झाले. परत ते परत पुढे येऊ शकत नाही. ही परमेश्वराची ख्याती, हे परमेश्वराचं सामर्थ्य, हा परमेश्वराचा अनुग्रह आहे. इफ्ताने देवाला एक अभिवचन दिलं, जर मला तू विजयी केलं, पहिला प्राणी येईल. मी गोष्ट ती पुढे नेणार नाही, थोडा कॉम्प्लिकेटेड विषय, पण मला एकच सांगायचंय की त्याने सांगितलं मला विजय जर तू दिलास, मी माझ्या घरी जाताना पहिला जो प्राणी येईल तुला समर्पित करून टाकेन. आणि त्याने ते केलं. त्याने ते केलं. देवाच्या प्रिय लोकांनो, एकदा यश मिळाल्यानंतर आम्ही देवाकडे पाठ फिरवतो का? हा आज आमचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळा असं काही लोकांना वाटतं की मी फक्त एका क्रुसेड मध्ये गेलो, मी बरा झालो आणि परत घरी निघून गेलो. नाही, जो देव तुझा एक पाय जो दुखत होता तो बरा करू शकतो, तो पुढे तुझ्या जीवनात काय काय करणार आहे. फक्त एका मिरॅकल साठी देवाकडे येऊ नका. तो मिरॅकल नंतर परत मिरॅकल करू शकतो. आशीर्वादानंतर परत आशीर्वाद देऊ शकतो. सामर्थ्यानंतर परत सामर्थ्य देऊ शकतो. तुमची एक अडचण ज्या देवाने दूर केली, तो हजारो संकट दूर करणार आहे. तुमच्या जीवनाला तो आशीर्वादित करणार आहे. मग त्या देवाला का सोडावं?
का सोडावं त्या प्रभूला? जो देव तुमच्यासाठी एक चमत्कार करतो, एका सभेत जाऊन सॅटिस्फाईड होऊ नका. एका ठिकाणी प्रार्थना केली, देवाने माझं ऐकलं, माझं काम झालं, मी आता संपलं माझं. काही लोक नोकरी मिळेपर्यंत चर्चला येतात, काही छोकरी मिळेपर्यंत चर्चला येतात, एक काम होईपर्यंत देवाकडे येतात. काम संपलं, मला आला ताप, तू माझा बाप, माझा गेला ताप, कोण आहे माझा बाप मला नाही माहित. संपलं. जोपर्यंत आपल्याला नितांत गरज आहे परमेश्वराची, तोपर्यंत आपण देवाकडे धाव घेतो. पण आज देवाला ते लोक हवेत की जे निरंतर देवाला हाक मारतील. आपल्या विजयानंतर पण ते म्हणतील की प्रभू पुढचं युद्ध काय मला सांग. हालेलुया. मला ते लढायचंय, मला तुझ्यासाठी उभं राहायचंय. सिकंदर द ग्रेट, ज्याने सगळं जग जिंकलं जवळपास, वयाच्या 33व्या वर्षी सिंहासनावर बसून तो रडला अक्षरशः. आपल्या राजासनावर बसून सिकंदर रडला. का? त्याला विचारलं प्रजेने, त्याच्या अधिकाऱ्याने विचारलं, का रडता महाराज? म्हणे युद्धच नाही लढायला, आता युद्ध संपले. पण तुमचं युद्ध संपणार नाहीये. तुमचं रोज तुम्हाला युद्ध लढायचं, रोज तुम्हाला विजयी व्हायचंय. कारण तुम्ही नुसते विजेते नाही, तुम्ही महाविजेते आहात. प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवणाऱ्याला महाविजेते म्हणतात. हालेलुया. असं म्हणू नका मी व्यसनावर विजय मिळवला पण रागावर मिळवू शकलो नाही, सॉरी. अजून तुम्हाला ख्रिस्त खऱ्या अर्थाने समजलं नाही असं म्हणता येईल. आत्म्याची 9 फळं नाही आहेत प्रियांनो, एकच फळ आहे ते. असं म्हणता येणार नाही मला प्रीती मिळालं आणि चांगुलपणा मिळाला नाही, मला ममतेचं फळच नाही मिळालं. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस तुम्ही ख्रिस्ताकडे येता, सर्व गोष्टी तुम्हाला एकाच वेळेस प्राप्त होतात. कृपादानं पण मिळतात, आत्म्याची फळं पण मिळतात, सर्व गोष्टी पॅकेज मध्ये तुम्हाला मिळतात. कारण की देवाने तुम्हाला कुठंच बायबलमध्ये शोधून मला दाखवा प्रेषितांवरती 20% आत्मा पहिल्या दिवशी आला. देव इन्स्टॉलमेंट मध्ये दरवर्षी त्यांना 20% देत होता. ऐकलं कधी? एकदा आत्मा मिळाला म्हणजे मिळाला, एकदा प्रभू प्राप्त झाला, एकदा देवाची भेट झाली म्हणजे झाली. तुम्ही आशीर्वादित आहात. आणि एकदा आशीर्वादित झालात, तुमच्या आशीर्वादानं सुरुवात, आणि तुम्ही कुठल्याच गोष्टीत माघारी राहणार नाही. हन्नाने देवाला म्हटलं, मला पुत्र दे, मी तुला देईल. इफ्ता म्हणतो, मला या अम्मोनी लोकांवरती विजय दे, मी घरी जाताच पहिलं अर्पण तुला देऊन टाकेल. देव त्यांना यशस्वी करत गेला आणि त्यांची अर्पण देवाने मान्य केली. देवाच्या प्रिय लोकांनो, जेही तुम्ही कार्य करता, देवाच्या राज्यासाठी जेही तुम्ही कार्य करता, ते रडत कडत करू नका. आमेन म्हणायची हिंमत असली तर म्हणून टाका. आमेन, हालेलुया. रडत कडत म्हणजे काय? दशमांश द्यावा लागतो म्हणून देऊ नका. पास्टर रडतोय तुमचा, किंवा पास्टर गरिबीत पडलाय कुठंतरी, जाऊ दे बिचाराला 2 रुपये दिलेलं तर बरं आहे, जरा जाऊ दे बिचारा खुश राहील, देऊ नका. तसाच मेला पास्टर तरी चालेल. ऐकताय का तुम्ही चर्च? याच्यासाठी देऊ नका. कोणी गरीब आहे, कंगाल आहे म्हणून देऊ नका. तुम्हाला देण्यात आनंद वाटतो म्हणून द्या. तुमच्या देवाला आनंद वाटतो म्हणून द्या. कुठलंच काम करताना रडत कडत करू नका. काही लोक असतात नेहमी रडका स्वभाव असतो. काही लोकांना प्रत्येक वेळेमध्ये रडण्याची सवय असते. प्रत्येक क्षणी त्यांना रडायची सवय असते. 5 लाखाची लॉटरी लागली ना, गव्हर्नमेंटने थोडे पैसे कापून घेतले तर म्हणतील काय 4,98,000च मिळाले, तरी पण रडतील. काही लोकांची सवय अशी आहे की त्यांना कितीही देवाने आशीर्वादित करो पण ते रडत राहतात. असे लोक जीवनात आशीर्वादित होत नाहीत प्रियानो. कान उघडे ठेवून ऐका. पण जे थोडक्याविषयी संतुष्ट राहतात, हालेलुया, प्रेज लॉर्ड. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण तरी तुम्ही ऐका. एक भाऊ गुंडगिरीमध्ये होता, त्याला सुवार्ता सांगितली आणि त्या भावाने गुंडगिरी सोडली. हप्ते बंद, लुटालूट, पैसे राहणार का? कमवायची साधनच नाही ना. आता बस स्टँड वरती तो भाऊ खिशात 1 रुपया नाही आणि बसलाय. देवाला म्हणतो, देवा, विकास कांबळेच्या देवा, खरंच देव असेल,
मला 2 रुपयाचा चहा पाच. 2 रुपयाला चहा होता बस स्टँड वरती. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण ऐका, 2 रुपयाची नोट वाऱ्यासहित उडत उडत त्याच्याकडे आली. पायाजवळ उचलून घेतली, दुकानवाल्याला दिली आणि म्हटलं, एक चाय दे. तुम्ही ऐकताय चर्च? देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस तुम्ही तुमच्या जीवनाचं खरं परिवर्तन करता आणि तुम्ही तयार होता की देवा आता तू चालव, मी चालायला तयार आहे, मग तुम्हाला मागे वळून पाहायची गरज पडत नाही. आशीर्वादांवर आशीर्वाद. हालेलुया. जे काही कराल ते कुरकुर न करता करा. कसं न करता? काय न करता? कशा मनाने करायचं? जीवे भावे. सगळ्यांनी म्हणा, जीवे भावे. वाचा कलसीकरास पत्र 3 अध्याय 23 आणि 24 वचन. आणि जे काही तुम्ही करीता ते माणसांसाठी म्हणून करू नका. कोणासाठी करू नका? सगळ्यांना सांगा, माणसासाठी काही करू नका. स्पष्ट आहे ना? वचन स्पष्ट आहे. आणि जे काही तुम्ही करता ते माणसासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. प्रभूपासून वतन रूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहित आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा. कोणाची चाकरी? हालेलुया. इथं झाडू मारताना जो आनंद आहे ना प्रियांनो, चर्च मध्ये कुठलंही काम, हे चेअर्स उचलून ठेवणं, हे स्पीकर्स लावणं, लवकर येऊन हे चटया अंथरणं, याच्यासारखा आशीर्वाद कुठंच नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या कामासाठी तुम्ही काही करा. ही माणसांची चाकरी नाही, ही देवाची चाकरी आहे. आणि जे तुम्ही करता, जो तुम्हाला देवाच्या सेवेसाठी जो तुम्हाला ताण सहन करावा लागतो, जी तुमची धावपळ होते, जी झळ तुम्हाला लागते, देवाचा आत्मा इथे स्पष्ट रीतीने वचनात सांगत आहे की जे काही तुम्ही करता ते मनोभावे करा, मनापासून. आमेन. हालेलुया. मनोभावे करा. आणि ज्या वेळेस तुम्ही मनोभावे देवाचं काम करता, परमेश्वर तुमची उन्नती करतो. आमेन. बोला येशू मसीह. परमेश्वराने हन्नाला आशीर्वादित केलं. आशीर्वादाचा वापर देवाच्या गौरवासाठी केला. इफ्ताला आशीर्वादित केलं, त्याने देवाचा गौरव केला. बायबलमध्ये एक अनाथ मुलगी आहे आणि तिचा चुलत भाऊ तिला सांभाळत आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव होतं मर्दखाय. स्वतःच्या मुलीसारखं जीवापार त्या अनाथ मुलीला त्याने लहानचं मोठं केलं. तिचं भवितव्य काय? कुठं काय असणार? तिला काही फ्युचर नव्हतं. ती पुढं काय करणार आहे? जसं लेकरं कॉलेजमध्ये जातात, मग मी ही साईड निवडली आणि मग माझं हे करिअर असणार आहे, आणि प्रत्येक लेकर अभ्यास करतात, मला काय करायचंय डिसाईड करतात. पण ह्या लहान मुलीचं काय भवितव्य आहे तिला माहित नाहीये. तिचा बंधू तिची एका मुलीसारखी काळजी घेत आहे. अनाथ मुलगी आहे. आणि मग राजाला लग्न करायचं. आता राजाला लग्न करायचंय, अनेक प्रपोजल तयार झाले. सगळ्या मुली तयारी करतायत राजाला सामोरं जाण्यासाठी. आणि अनाथ मुलगी पण तयारी करते, जिचं नाव होतं हदस्सा. हदस्साने स्वतःला एवढं तयार केलं, प्रिपेअर केलं, बाकीच्या मुली पण तयारी करत होत्या. तिचं आणखीन एक नाव आहे हदस्साचं, एस्तेर. आणि राजा पाहत होता कुठली मुलगी त्याच्यासाठी योग्य आहे. रिजेक्ट 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 रिजेक्ट. पण ज्यावेळेस त्याने एस्तेरला पाहिलं, एस्तेर राणी म्हणून सिलेक्ट करण्यात आली. आमेन. काही फ्युचर होतं का अनाथ मुलीचं? काही नव्हतं. तिची योग्यता नव्हती, तिची पात्रता नव्हती, पण देवाने तिच्यावरती कृपादृष्टी केली प्रिया. आणि ज्यावेळेस ती राणी झाली,
आता राणी झाल्यानंतर ती कुठं राहणार? जुन्या झोपडीत राहणार का? राजवाड्यात राहत होती. आणि तिथं एक असाच होता, जसे आपल्या देशात बरेच आहेत चांगल्या गोष्टी बिघडवणारे. काही लोकांना सवय असते चांगल्या गोष्टी बिघडवण्याची. काही लोक वाईट गोष्टींना नीट करून त्यांना चांगलं करतात. आणि काही लोक असे असतात जे चांगलं चाललेल्या गोष्टी बिघडवतात. असे लोक अचानक तुमच्या घरी येतील. काय ग बाई, तुझी सून तुला चहा नाही देत? दिला होता तिने मला सकाळी. नाही, पण माझी सून चहाच्या वेळेस मी चहाचा च काढलं की लगेच ती घेऊन येते. माझी सून. तुझी सून असेल? हा ग, ए चहा आण ग. आई मी काम करते जरा किचन. 36 आकडा. हिने एक बॉम्ब टाकला, निघून गेली म्हातारी. नंतर तुमच्या घरामध्ये 3rd वर्ल्ड वॉर, महायुद्ध. काही लोक चांगल्या गोष्टींना खराब करण्यात एक्सपर्ट असतात. असा एक माणूस होता हामान नावाचा. यहुदी लोकांचा नाश कसा होईल याचा प्लॅन करत होता आणि मर्दखैला कसं मारता येईल हे बघत होता. आता राजाच्या जवळ कोण आहे? मर्दखैची मानलेली लेक किंवा त्याची बहीण म्हणू आपण, एस्थेर तिथे आहे. आणि ज्या वेळेस मर्दखैने तिला निरोप पाठवलाय, वाचूया आपण एस्थेर 4 अध्याय 13 ते 16 वचन. तू मदत कर अशी अपेक्षा मर्दखैने केली एस्थेर कडून. आता काय म्हणते ऐका. तेव्हा त्याने त्याच्या हस्ते एस्थेरला सांगून पाठवले की तू राजमंदिरात आहेस म्हणून तू यहुदी लोकातून वाचून राहशील असे तुझ्या मनास वाटू देऊ नकोस. तू ह्या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या कुठूनही यहुद्यांची सुटका व उद्धार होईलच. पण मग तुझ्या व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला ह्या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून? मग एस्थेरने मर्दखयास उलट निरोप पाठवला की जा, शुशन येथले सर्व यहुदी जमवा, माझ्याकरता उपास करा. 3 दिवस व 3 रात्री अन्नोदक सेवू नका. मीही आपल्या दासींसह तसाच उपास करेन. असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन. मग मी मेले तर मेले. आमेन. खूप सुंदर वचन आहे. मर्दखै निरोप पाठवतो. आता आपले सगळे लोक मरणार आहेत आणि तुला जर वाटलं की तू यहुदी असून तिथं सुरक्षित राहशील तर तुला सुरक्षित राहता येणार नाही. तू मदत करण्याची वेळ आहे. मग एस्थेर त्यांना निरोप पाठवते की 3 दिवस 3 रात्र उपवास प्रार्थना करा. अन्नोदक घेऊ नका म्हणजे काय? अन्न आणि उदक. उदक म्हणजे काय? प्रभूला धन्यवाद, संस्कृतचे विद्यार्थी आहेत इथं. काही अन्न पाणी काही सेवन करू नका. मी राजाकडे जाते. आता राजाकडे जाणे म्हणजे KFC मध्ये जाणं एवढं सोपं नाहीये. बोले येशू मसीह की उठले आणि गेले नाही. विदाउट परमिशन तुम्ही राज दरबारात जाऊ शकत नाही. तुम्हाला परवानगी पाहिजे. पण बिना परवानगीची ही राणी डायरेक्ट राजाच्या समोर जाऊन उभी राहते. आणि असा नियम आहे की बिना परवानगी कुणीही एंट्री केली तर त्याला तिथं जागीच खलास करून टाकायचा, असा नियम आहे. म्हणून ती म्हणते मी मेले तर मेले. ती जशी गेली राजाची कृपादृष्टी तिच्यावर झाली आणि सुवर्ण दंड त्याच्या हातात होता. त्याने एस्थेरकडे पुढे केला म्हणजे तिला माफ करण्यात आलं. आमेन. आणि मग पुढे सगळं चित्र बदलतं आणि इस्रायल लोकांचं परमेश्वर एस्थेर राणीच्या द्वारे संरक्षण करतो. आमेन. सांगण्याचं तात्पर्य काय आहे प्रियांनो? जी राणी बनण्याच्या योग्यतेची नव्हती, परमेश्वराने तिला राणी बनवलं आणि राणी बनवून ज्या वेळेस ती तिच्या कम्फर्ट झोन मध्ये गेली, मी तर व्यवस्थित आहे ना, मला बाकीच्यांचं काय करायचंय असं न म्हणता
तिने मध्यस्थी केली. आमेन, हालेलुया. तुमच्या अधिकाराचा वापर देवाच्या गौरवासाठी करा. मी उद्धारलो गेलोय ना, बस झालं. मला येशू कळाला ना, बस झालं. नाही, तुमचे भाऊ बहिणी अजून जे देवापासून लांब आहेत त्यांच्यासाठी मध्यस्थी करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांना देवाकडे घेऊन या, त्यांना परमेश्वराच्या सान्निध्यात घेऊन या. आमेन. जे आशीर्वाद देवाने तुम्हाला दिलेत त्याचा वापर देवाच्या गौरवासाठी करा. आमेन. जे लेकरं आधी पित नव्हते, गव्हर्नमेंट जॉब लागल्यानंतर ते हळूहळू प्यायला लागतात. का? कारण पगारच एवढा मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. जॉब लागण्याच्या आधी देवाला एवढे प्रॉमिस असतात, देवा मी असं करील, देवा मी बोलत नाही तुम्ही तसं करील. परमेश्वर बघतो प्रियांनो, कुणालाही आशीर्वादित करत नाही देव. कुणालाही चल तुला आशीर्वादित करतो, चल तुला देव रँडमली कोणालाही आशीर्वादित करत नाही. जे विश्वासास योग्य आहेत देव त्यांना आशीर्वादित करतो. काही लोक आहेत 10 लाख रुपये अकाउंटवर आले की घमंडी म्हणतात. देव 9,99,000 पर्यंत त्याला देईल, आयुष्यात तो 10 लाख बघणार नाही. कळतंय तुम्हाला? काही लोक आहेत 10 करोड आले तरी घमंडी बनत नाही, देव त्यांना ब्लेस करतो. एस्तेर राणी झाली तरी तिने देवाला तुझा भाव दाखवला नाही, देवाच्या लोकांना तिने विसरली नाही. जी तिची जबाबदारी आहे, जी देवाची तिला प्रेरणा आहे ती तिने पूर्ण केली. स्वतःचा जीव गेला तरी चालेल, पण मी मध्यस्थी करणार. जसा पिता आणि आपण यांच्यामध्ये येशू ख्रिस्त मध्यस्थ आहे, तसं आज आम्ही प्रार्थना घेऊन येशूकडे आलो पाहिजेत आमच्या लोकांसाठी, विनंती घेऊन, प्रभू याला बरं कर, प्रभू हा मरणारा याला वाचव. ही मध्यस्थी करण्याची आपली भावना आपोआप तयार झाली पाहिजे. आमेन. प्रभूला धन्यवाद. एस्तेर राणी आपल्या परिवारासाठी योसेफ बना. शेजारच्याला सांगा, आपल्या परिवारासाठी योसेफ बना. आपल्या परिवारासाठी काय बना? कसं बनता येईल योसेफ? बापाने छान झगा दिलेला योसेफाला. 11 भावांना चीड येते, यालाच चांगला झगा, याचा झगा वेगळा आहे. भावंडांमध्ये असतं ना, मी लाडका आहे तू नाहीये. आता ज्यांना एक एक लेकर आहेत त्यांना नाही कळणार. हालेलुया. पण ज्यांना भावंड आहेत अजून, म्हणजे त्यांना लेकरू एक असलं तरी नो प्रॉब्लेम, पण ज्यांना भावंड आहेत, बहीण भाऊ आहेत, एका घरात तुम्ही एकत्र राहिलेत, तुम्हाला बरोबर कळेल मी काय म्हणतोय. मी मम्मी डॅडीच्या जवळच आहे, तू नाही. ऍक्च्युली मम्मी डॅडीला सगळे सारखे आहेत. हालेलुया. बायबलचं वचन सांगतं की योसेफाला सुंदर झगा बापाने दिला होता. भावानं तिरस्कार वाटायचा, योसेफाला स्वप्न पडायचं, ते तारे वगैरे नाही का, तुम्ही माहिती तुम्हाला स्वप्न काय, सगळे नमन करतायत. मग ते त्यांना वाटायचं आम्ही तुला नमन करणार आहे का, तुला बघतोच नंतर, थांब. पेंड्या, माझी पेंडी उभी, तुमच्या पेंड्या नमन करतायत. मोठ्या भावांना तुला नमन करायला लावतो, कोण आहेस तू? तिरस्कार करायला लागले सगळे भाऊ. एक दिवशी बिचारा भावांकडे आला, उचलला, दिला खड्ड्यात टाकून. सख्या भावांनी योसेफाला कुठं टाकलं? नंतर मिद्यानी लोक चालले होते, अरे नको रे, खड्ड्यात टाकलं, उपाशी राहून मरून जाईल, त्याला बाहेर पण येता येणार नाही, लहान आहे रे तो, काढा त्याला बाहेर, काढा बाहेर, काढ, विकून टाक यांना, जाऊ दे, गुलाम म्हणून राहील कुठेतरी आयुष्यभर. 20 रुपयाला सख्या भावाला विकलं. किती रुपयाला? गुलाम म्हणून त्याला विकलं आणि हे निघून गेले. आणि हेच अपेक्षा करतायत नेक्स्ट टाइम आम्हाला ज्यावेळेस योसेफ भेटेल त्यावेळेस तो गुलामीत असेल. हालेलुया.
त्यांना वाटलं नेक्स्ट टाइम आम्ही योसेफाला भेटू त्यावेळेस आम्हाला त्याच्याकडे असं बघावं लागेल, अरे कुठं राहिलास तू? आम्ही बघ संपत्ती आमच्याकडं जमिनी आहेत, आमच्याकडे कपडा लत्ता आहे, आमच्याकडे सगळं काही आहे, पण बघ आमच्याशी वाईट वागलास ना, आता तू गुलाम आयुष्यभरासाठी. ज्या दशेत लोकांनी तुम्हाला इथून मागे पाहिलं होतं, इथून पुढे तिथं ते तुम्हाला पाहणार नाहीत. तुमच्याकडे बघून ते तोंडात बोट घालतील, कारण लॉलीपॉप मिळणार नाही. हालेलुया. परमेश्वर त्यांना थक्क करणार आहे. ते शॉक होतील. ज्यांनी तुम्हाला डॉमिनेट केलंय, ख्रिस्ती लोक बदला नाही घेत. किती लोक आमेन म्हणतील? तुमचं सक्सेस त्यांच्यासाठी बात नाही. बदला घेण्यासाठी थांब तुला दाखवतो, तसं नाही करायचं. आपल्या उन्नतीने, आपल्या प्रोग्रेसने निखरांची रास तुम्ही त्यांच्या मस्तकावर कराल. तुमच्या उन्नतीमध्ये तुमच्या वैऱ्याचा नाश आहे. तुम्हाला प्रॅक्टिकली कोणाकडे लढायची गरज नाही. मला असं बोलला सोड रे, मला हे काही गरज नाही. हालेलुया. मला असं बोलला, बोलू दे, मला फरक नाही पडत. हालेलुया. समजतंय का नाही? तुम्हारा नाम प्रिसिल्ला है, कोई तुमको बोलेगा हेलो सीमा कैसी हो, हेलो सीमा, तुम क्या बोलोगे? पागल है क्या? बर्थ सर्टिफिकेट में मेरा नाम क्या प्रूव करने का है? प्रूव करायची गरज आहे? आता एखाद्याने मला माझं नाव वेगळंच घेतलं, मला गरज आहे का प्रूव करायची? नाही, मी विकास आहे, प्लीज प्लीज मला विकास. मला काय फरक पडतोय? तू काही म्हण, डॉक्युमेंट वरती मी विकास आहे आणि मला माहिती मी विकास आहे, म्हणून माझा विकास होणार आहे. तुम्हाला ज्यावेळेस माहित आहे तुम्ही कोण आहेत, तुम्ही वैऱ्याच्या शब्दावर लगेच विश्वास ठेवता. तू हारलेला आहे, तू गुलाम आहे, तू असा आहे, आणि म्हणून मागं पडतो आम्ही चिन्हात. आम्हाला आधी माहित पाहिजे आपण कोण आहोत. मग तुम्हाला भीती नाही वाटत कोणाच्याच बापाची. आमेन म्हणाल का तुम्ही? हालेलुया. काय प्रूव्ह करायचंय जगाला? तुमची उन्नती दाखवून देईल. योसेफाची उन्नती अशी झाली, मिद्यानी लोकांनी परत पोटिफाराच्या घरी, तिथून उन्नती डायरेक्ट जेलमध्ये. बोला येशू मसीह की. जेलमध्ये उन्नती आणि जय. प्रोसेस आहे. सगळ्यांनी म्हणा प्रोसेस आहे. हालेलुया. प्रोसेस आहे. वांग्याची भाजी कच्चेच खाता का वांगे? चुलीवरती टाकायला लागतं ना काहीतरी. येस ऑर नो? प्रोसेस आहे. गोष्टी रुचकर बनवण्यासाठी प्रोसेस मधून जावं लागतं. आमेन. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला उच्चांक गाठण्यासाठी प्रोसेस मधून जावं लागणार आहे. आणि देवाला सांगा काय करायचं ते कर. हालेलुया. आगीत टाक, पट्टीत टाक, सिंहाच्या गुहेत टाक, कुठं पण टाक, पण एकच आट आहे देवा, तू बरोबर राहायचं. हालेलुया. एकट्याला नको टाकू. खलास. जेलमध्ये टाक, कुठं टाकायचंय तिथं टाक, खड्ड्यात टाकू दे, कोणाला काय करायचंय करू दे, पण फक्त तू बरोबर राहायचं. आणि जर तू तुमच्या बरोबर राहिला, हालेलुया, काय उन्नती. आता तुम्ही आजपर्यंत एवढंच वचन ऐकलंय की मग तो फारो राजा, आणि फारो राजानंतर दुसरं स्थान कोणाचं? योसेफाचं होतं. हे ऐकलं. तुम्हाला खरी स्टोरी सांगतो. माझ्या बायबल मध्ये लिहिलंय, फारोसाठी योसेफ त्याच्या बापा समान होता. खलास. हालेलुया. राजाचा पण बाप होऊन बसला. त्या देशात सगळ्यात उंच स्थानावरती देवाने योसेफाला नेलं. असं समजू नका तो सेकंड स्थानावरती होता. मग आता तो एवढ्या मोठ्या हुद्द्यावरती गेलेला आहे. जगभरात दुष्काळ पडलेला आहे. भाऊ त्याचे धान्य शोधत तिथं आलेले आहेत.
आणि तुम्हाला सगळी स्टोरी माहिती आहे, हरवलेला प्याला आणि कसं काय घडलं. पण त्याने काय केलं माहितीये का? त्याने निरोप पाठवला माझ्या बापाला, हालेलुया, माझ्या बन्यामीनला आणि माझ्या अख्ख्या परिवाराला इथं माझ्या देशात घेऊन या, कारण की माझी कोठार भरलेली आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देव तुमची कोठार आशीर्वादित करत आहे. तुमच्या परिवारासाठी तुम्ही आशीर्वादाचं कारण होणार आहात. तुमच्या परिवारात कधीच कसल्या गोष्टीची वाण पडणार नाही, कारण की माझ्या देवाने तुम्हाला योसेफ बनवलेला आहे. तुमच्या परिवाराचे तुम्ही योसेफ आहात. देवाने तुम्हाला घडवलेलं आहे. देवाने तुम्हाला बरकत दिलेली आहे. देव तुम्हाला एवढं भरून भरून दाबून हलवून मग दाबून एवढं भरून देणार की ओसंडून वाईल आणि तुम्ही म्हणाल खरंच मी योसेफ आहे. हालेलुया. तो आशीर्वाद देवाने तुम्हाला दिलेला आहे. हालेलुया. तुमच्या उन्नतीचा वापर देवाच्या गौरवासाठी करा. हालेलुया. एस्तेरने तिच्या उन्नतीचा वापर इस्रायलाच्या रक्षणासाठी केला. योसेफाने त्याच्या उन्नतीचा वापर त्याच्या परिवाराच्या पालन पोषणासाठी केला. जेव्हा अख्खं जग उपाशी मरत होतं त्यावेळेस योसेफाच्या परिवाराला धान्याला 1 रुपया लागत नव्हता. हालेलुया. सगळी कोठार तुमचीच आहेत, काय घ्यायचंय ते घ्या. हालेलुया. तुमच्या अधिकाराचा योग्य वापर करा. प्रभूची स्तुती असो. आमेन. लुदिया नावाची स्त्री, प्रेषित 16 अध्याय 14-15 वचनामध्ये, ही स्त्री जांभळी वस्त्र करणारी होती. प्रेषित 16-14-15 जांभळी वस्त्र करणारी होती. आणि मी मागे पण आपल्याला सांगितलं की ती कशा प्रकारे पौलाला आणि सिलासला कशा प्रकारे ती आपल्या घरी घेऊन जाते. देव तिला तिच्या बिझनेस मधून ब्लेस करतो आणि ती देवाच्या सेवकांची सेवा करत आहे. देवाच्या राज्यासाठी ती उभी आहे. तिला दिलेली उन्नती तिने स्वतःपुरती राखून ठेवली नाही. बोले येशू मसीह की परमेश्वराने आशीर्वादित केला. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आज माझं एक काम होतं सुंदरसं आणि मला फोन आला, जवळपास 10,000 पर्यंत बिल होणार आहे. आणि सचिन पास्टरला मी घेऊन गेलो आणि माहित नाही त्यांचा कोण मित्र तिथं भेटला मला. प्रेज लॉर्ड. डायरेक्ट 10,000चं काम 5,000 देवाने निपटून टाकलं. प्रभूची स्तुती असो. हालेलुया. तुम्हाला कळणार नाही की तुम्ही कोणाला बरोबर घेऊन चाललाय. देव कसे तुमच्यासाठी मार्ग मोकळे करेल तुम्हाला कळणार नाही. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या विश्वासात चालता, देवाच्या कार्यात चालता, बरोबर सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी जोडून येतात. आमेन. ही लुदिया देवाच्या राज्यासाठी तयार, तत्पर आहे. परमेश्वर तिच्यासाठी आशीर्वादाचं कारण करत आहे. आमेन. हे देवाचे सेवक तिच्या घरी येत आहेत आणि तिच्याद्वारे देवाची सेवा होतोय, देवाच्या लोकांची सेवा होतोय. तिच्या यशाचा, तिच्या उन्नतीचा वापर तिने देवाच्या गौरवासाठी केला. योहान 19 अध्याय 38 ते 40 वचनांमध्ये, योहान 19 38 ते 40 वचनामध्ये अरिमथाईकर योसेफ या ठिकाणी आहे. येशूचे सगळे शिष्य, किती शिष्य होते? किती शिष्य पळून गेले? 1 शिष्य, 12 शिष्य होते, 1 शिष्य मेला. किती शिष्य राहिले? किती? गणित पक्क आहे तुमचं. 11 शिष्य राहिले. आता ह्या 11 शिष्यांपैकी योहान तिथं होता, पक्क आपल्याला म्हणता येईल. परंतु त्याच्या शरीराचं काय करायचंय हे कुठल्याही शिष्याला काही जमलं नाही. त्यावेळेस एक धनवान व्यक्ती तिथं आला, ज्याचं नाव होतं अरिमथाईकर योसेफ. आणि या योसेफाने पिलाताला मागणी केली की त्या येशूचं शरीर मला द्या. ऍक्च्युली एखादा गुन्हेगार ज्यावेळेस मारला जातो, आता हे 26/11 झालं आपलं ताज हॉटेलचं, काय त्याचं नाव तू पकडला गेला? कसब. तुमच्यातलं एक जण गेला आणि म्हणलं कसबची बॉडी मला द्या. कसब बरोबर जावं लागेल की ते? एखाद्या गुन्हेगाराशी तुम्ही कनेक्ट नाही होऊ शकत. धोकादायक आहे ना. पुढे अडचण. कारण पेत्राला थोड्या वेळापूर्वीच विचारलं ना, तू त्याला ओळखतो ना, त्याच्या टीम मध्ये होता ना, त्याच्या बरोबर शिष्य नाकारतायत.
त्यावेळेस एक जण येऊन म्हणतो की मला त्याचं शरीर पाहिजे. असं परमेश्वर योग्य वेळेत योग्य लोकांना उभं करतो. कदाचित तुम्हाला समजत नसेल, पण कृपा करून समजून घ्या. हालेलुया. जेव्हा शिष्य फेल झाले, देवाने अरिमथाईकर योसेफाला निवडलं, त्याला उभं केलं आणि येशूच्या शरीराला जे शेवटचं विधी करणं आहे, त्याचं शरीर दफन करणं आहे, तो विधी त्याच्याकडून आणखीन एक जण होता. कोण? योहान 19:38 ते 40 वचनामध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर अरिमथाईकर योसेफ याने आपल्याला येशूचे शरीर घेऊन जाऊ द्यावे अशी पिलाताला विनंती केली. तो येशूचा एक शिष्य असून यहुद्यांच्या भयामुळे गुप्त शिष्य होता. सगळ्यांनी गुप्त शिष्य म्हणा. लक्षात ठेवा शब्द गुप्त शिष्य होता. आणि पिलाताने परवानगी दिल्यावरून त्याने जाऊन त्याचे शरीर नेले आणि येशूकडे पहिल्याने रात्रीचा आलेला निकदेमही गंधरस व अगरू. निकदेम कोण होता? पुरुष होता. सुगंधी द्रव्य घेऊन आला, येशूच्या शरीराला लावले. अरिमथाईकर योसेफ आणि निकदेम यांनी येशूची फ्युनरल केली किंवा येशूला त्या ठिकाणी त्याने कबरीत ठेवले, दोघांनी मिळून. देवाच्या प्रिय लोकांनो, अशी श्रीमंती देवाकडे मागा. आमेन म्हणता येईल का तुम्हाला? धनवान नाही, धनवान आणि श्रीमंतीमध्ये फरक आहे. धनवान म्हणजे फक्त धन जमा करून ठेवतो, धनवान. आणि त्याला फक्त पकडून ठेवायला आवडतं, सोडायला नाही आवडत, ते धनवान. आणि श्रीमंत काय? उदार असतात, उधळत जातात, परत बँक फुल होते. हालेलुया. उधळत राहतात, देत राहतात, गरिबांना मदत कर, काय करायचं ते करतात, देव त्यांना प्रेरणा देतो, ते करत राहतात, पण त्यांना कधीच कशाचीच मान पडत नाही. तसं श्रीमंत, अशी श्रीमंती देवाकडे मागितली पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी शिष्य नाहीयेत मदतीला, पण त्या ठिकाणी देवाने अशा लोकांची त्या ठिकाणी योजना केली की ज्यांच्याकडून काहीच अपेक्षा नव्हती. त्यांच्या अधिकाराचा, त्यांच्या संपत्तीचा त्यांनी योग्य वापर केला. आमेन. आज या सगळ्या वचनातून एक पक्का संदेश आपल्या अंतःकरणात, मनात, बुद्धीत, ज्ञानात, आत्म्यात आत्मसात करा, तो स्वीकारा आणि प्रभूला सांगा, मला उन्नती दे तुझ्या गौरवासाठी, माझी वाढ कर तुझ्या गौरवासाठी. जे तू मला देशील त्याचा वापर मी तुझ्यासाठी करणार आहे. मला बुद्धी दे तुझ्या राज्याच्या वाढीसाठी. मला यशस्वी कर की त्या यशामधून मी तुझा गौरव करेल. आमेन. हालेलुया. येफ्ताहने देवाकडे मागितलं, परत देवाचं गौरव केलं. हन्नाने देवाकडे मागितलं, देवाचं गौरव केलं. मग आता काही लोक आपण बघितले, योसेफ, एस्तेर, अरिमथाईकर योसेफ, है ना, अनेक लोक बायबलमध्ये आहेत ज्यांनी देवाकडून आशीर्वाद प्राप्त केले आणि त्यांनी देवाचं गौरव केलं. आज आम्ही देवाला एकच मागूया, प्रभू मला आशीर्वादित कर, यासाठी की मला तुझं गौरव करता येईल, तुझं राज्य वाढवता येईल. हालेलुया. किती छान असेल तो दिवस. जज म्हणून मुंबईच्या एका मोठ्या पोस्टवरती एक विश्वासणारा बसलेला आहे. कोणावरती अन्याय होईल का? मुंबईचे एसीपी, डीसीपी, कलेक्टर, गव्हर्नर सगळे विश्वासणारे. प्रेज लॉर्ड. सगळ्यांना एकदम हालेलुया. कधी कोणावरती काही वाईट असा अन्याय होईल का? भारताचा पंतप्रधान येशूला मानणारा लाल किल्ल्यावरून हालेलुया, आमेन, संजीवन, अफरातफर होईल का 1 रुपयाची तरी? हालेलुया. कसला भ्रष्टाचार होऊ शकेल का या देशात? नाही होणार. देशात संजीवन येईल. हालेलुया. आम्हाला ख्रिस्ती लोक नको, आम्हाला ख्रिस्ताला मानणारे लोक पाहिजे. हालेलुया. बोले येशू मसीह की. नामधारी नको, आपल्याला खरे लोक देवाचे जगात निर्माण झाले पाहिजे. खूप लोक प्रयत्न करतात, येत्या 10 वर्षात आमचा आमदार होईल, येत्या 50 वर्षात आमचा खासदार होईल. विसरा. आज रात्री प्रार्थना करा, उद्या सकाळी सगळे येशूचा स्वीकार करतील. शक्य आहे. देवाकडे प्रार्थना करा. जी उन्नती देव आपल्याला देईल त्याचा वापर देवाच्या गौरवासाठी करा. आपल्या चांगल्या दिवसात देवाला विसरू नका. आमेन. कुठल्या दिवसात? आपल्या चांगल्या दिवसात
देवाने आशीर्वाद दिला तर कुणाला विसरायचं नाही, देवाला विसरायचं नाही. लोक दुःखात देवाला आठवतात, चांगल्या दिवसात देवाची आठवण ठेवत नाही. पण आज हा संदेश आपल्यासाठी, आपल्या चांगल्या दिवसात आपल्या देवाला विसरू नका, त्याला सोडू नका. आमेन. या उभे राहूया, एक प्रार्थना करूया लहानशी. प्रेमळ स्वर्गीय देवा, येशूच्या नावात पिते आम्ही तुझ्या चरणाशी येतो. या समय प्रार्थना करतो पिता, इथे उपस्थित माझ्या प्रत्येक भावा बहिणीला, प्रत्येक लहान थोराला तुझ्या पवित्र रक्तात घे. जे आशीर्वाद तू आम्हाला दिलेस त्या आशीर्वादांमध्ये आम्ही तुला कधी विसरू नये, यासाठी तू आमचं सहाय्य कर. स्वर्गीय देवा, तुझी दया आणि तुझी कृपा कर. आज रात्री प्रभू सगळे थांबलेले आशीर्वाद तुझ्या लोकांकडे धावत येऊ दे. अनेक वर्ष जी कामं पूर्ण होत नव्हती ती या दिवसात प्रभू पूर्ण होण्यासाठी तुझी कृपा पुरव. असं कर प्रभू. की ज्या वेळेस तुझ्या लोकांकडे जगातले लोक पाहतील, त्यांच्या मुखातून एकच शब्द निघावा की हे जिवंत देवाचे लोक आहेत, यांचा देव खरा आहे. प्रत्येकाच्या जीवनातल्या अडी अडचणी दूर कर प्रभू. तुझं सामर्थ्य दे. आज तुझा विशेष पवित्र हात तुझ्या लोकांवरती उतरून आलेला आहे. मनात एक नवा आत्मविश्वास तू जागृत केलास, प्रबळ केलास विश्वास. तुला धन्यवाद देतो. तुझे लोक भरारी मारण्यासाठी तयार आहेत प्रभू. असं यशस्वी जीवन तू देत आहेस की ज्या जीवनातून प्रभू तुला आणि तुलाच गौरव मिळणार आहे. हनन्या सप्पीरा जसे बैमान झाले, यहूदा इस्कारियोत जसा बैमान झाला, आखान जसा बैमान झाला, लुसिफर जसा बैमान झाला, स्वर्गीय देवा तसे आम्ही कधीच होणार नाही असं आम्ही तुला अभिवचन देतो. निरंतर आम्ही तुझ्याशी एकनिष्ठ राहू आणि प्रत्येक परिस्थितीत प्रभू तुझं गौरव आम्ही करू. सत्यतेमध्ये तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये आम्हा सर्वांना टिकून तू धरत आहेस. तुला धन्यवाद. तुझा अभिषिक्त दास या नात्याने डिक्लेअर करतो देवा, ज्या ज्या मागण्या तुझ्या लोकांनी आज तू पुढे ठेवलेल्या आहेत त्यांच्या जीवनात प्रभू चमत्कारांची सुरुवात झालेली आहे. अद्भुत आणि मोठ्या गोष्टी तुझे लोक पाहणार आहेत प्रभू. तुला धन्यवाद देतो. इथून पुढचा वेळ तुझ्या हाती घेऊन सर्व प्रार्थना येशूच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून तिथे आहे. आमेन, आमेन, आमेन.